महाराष्ट्रातल्या शेतकरी कुटुंबांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे। आता शेतकरी मित्रांनो पाहू शकता येथे नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे। तसेच पीएम किसान योजनेसंदर्भात देखील देवेंद्र फडणवीस यांनी थेट काय आहे ते सांगितले आहे। नेमका टाइम काय आहे, वेळ काय आहे, कधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत, तसेच महाराष्ट्रामध्ये 93 लाख लाभार्थी शेतकरी आहेत, त्यापैकी आता किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, कारण की बहुतेक शेतकऱ्यांना आता वगळण्यात येत आहे। म्हणून तुम्हाला हा हप्त्याचा लाभ मिळणार का नाही, नेमकं तुमचा लाभार्थी यादीत नाव आहे का नाही हे आपण पुढे पाहणार आहोत। नेमकी लाभार्थी यादी कशी पाहायची, कुठे जाऊन पाहायची, तुमचे नाव कसे पाहायचे, हप्ता कधी मिळणार, कोणत्या वेळेत मिळणार, कोणत्या ठिकाणाहून मिळणार, कुठे मिळणार, कसा मिळणार, सविस्तर व खरी माहिती एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याकरिता तुम्हाला आताच या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण की अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला याच चॅनलवर मिळतील। या योजनेमुळे शेतकऱ्यांना स्टेट बँक खात्यात 2000 रुपये मिळणार आहेत। हे पैसे शेतकऱ्यांच्या रोजच्या गरजांसाठी उपयोगी पडणार आहेत। सरकारने निर्णय घेणे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। शेतकरी पैशांचा फायदा घेऊ आता शकणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 7वा आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता हा थेट लाभार्थी यादीमधून शेतकरी निवडून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाणार आहेत। पाहायला गेलं तर ही योजना राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे। जवळपास 93 लाखांपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांना या योजनेतून पैसे मिळणार आहेत। मात्र आता यापैकी काही शेतकरी अपात्र केले जाणार आहेत। त्या शेतकऱ्यांनी तर महत्त्वाचे पुढील कामे केलेली नसतील व मी जे पुढील यादी सांगणार आहे त्या यादीमध्ये तुमचे नाव नसेल तर तुम्हाला पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता म्हणजे 4000 रुपये मिळणार नाही, तर यापुढील कोणताही हप्ता मिळण्याची शक्यता फार कमी होत आहे। सरकार या योजनेसाठी 2169 कोटी रुपये दिले जातात। सरकारने या योजनेसाठी 2169 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। एवढा मोठा पैसा फक्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन थोडेसे सुखकर होण्याचे संकेत आपल्याला दिसत आहेत। पाहायला गेलं तर सरकार जे पैसे देतात ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकले जातात। त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही धावपळ करावी लागत नाही, कोणी मध्ये येत नाही, पैसे वेळेवर मिळतात, ते सुरक्षित राहतात। सगळी प्रक्रिया मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर केली जात आहे, त्यामुळे वेळही वाचतो, त्रासही होत नाही। आता जे नमो शेतकरी आणि पीएम किसान योजना आहे ती पूर्णपणे आता शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन करण्यात आलेली आहे। ऑनलाईन करून शेतकऱ्यांसाठी सोपी करण्यात आलेली आहे। मात्र यामध्ये काही नवीन नियम असे आहेत की जे शेतकऱ्यांनी पाळले नाही तर शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार देखील नाहीत। तर इथे पाहायला गेलं तर योजना फक्त महाराष्ट्र सरकारचीच नाही तर केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसोबत जोडलेली पीएम किसान योजनेत शेतकऱ्याला वर्षाला 6000 रुपये मिळत आहेत आणि शेतकऱ्यांना एकूण 12000 रुपये दरवर्षी मिळत आहेत। पैसे स्टेट बँक खात्यात जमा होतात, त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे, खत किंवा कर्ज फेडायला मदत थोडीफार होते। पुढे पाहायला गेलं तर 7व्या हप्त्याचे पैसे देण्यासाठी सरकारने एक कार्यक्रम ठेवलेला आहे। दुपारी 3 वाजता कार्यक्रम सुरू झाल्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला लागतील। सकाळी प्रक्रिया झपाट्याने पार पाडली की तंत्रज्ञानाचा चांगला वापर केल्यामुळे पैसे वेळेवर मिळत आहेत। नेमके आता कधी पैसे मिळणार हे आपल्याला पाहायचं आहे। मात्र तुम्हाला लाभार्थी यादी कशी पाहायची आहे ते तुम्हाला पाहायचं आहे आणि ते शेवटला तुम्हाला कळणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। शेतकरी या पैशाने बियाणे, खत, औषधी यांसारख्या गोष्टी घेऊ शकणार आहेत। शेतकरी कर्ज फेडण्यासाठी पैसे वापरत आहेत, त्यामुळे त्यांच्या आर्थिक ताण कमी होत आहे। शेतकरी थोडे स्वावलंबी होतात, शेतात जास्त मेहनत करू लागतात, उत्पन्न वाढते, कुटुंबांचे जीवन देखील चांगले होण्याचे संकेत या योजनेमुळे आपल्याला दिसत आहेत। योजनेचा फायदा घेण्यासाठी काही अटी व शेतकरी महाराष्ट्रातला रहिवासी असणे आवश्यक आहे। त्यांच्या नावावर जमीन असावी, त्यांचे बँक खाते व आधार कार्ड असणे गरजेचे आहे। पण जर कोणी सरकारी नोकरीला असेल तर पेन्शन घेता येणार नाही, योजनेचे फायदे मिळणार नाहीत। सर्व कागदपत्रे दिली तरच अर्ज स्वीकारला जाईल व नवीन माहिती आल्यानुसार शेतकऱ्यांना किसान कार्ड देखील महत्त्वाचे करण्यात आलेले आहे। किसान कार्ड म्हणजे तुमची एक ऑनलाईन ओळख असते, ते ओळख तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत, कारण की मागे सांगितल्याप्रमाणे नमो शेतकरी व पीएम किसान योजना ही पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपाची करण्यात आलेली आहे। आता अर्ज करणे देखील खूप सोपे आहेत। शेतकरी ऑनलाईन किंवा जवळच्या सरकारी कार्यालयात जाऊन
अर्ज करू शकणार आहे। अर्ज करताना सर्व कागदपत्रे द्यावी लागतात। सरकारने ऑनलाईन अर्जाची सुविधा दिल्यामुळे लवकरच अर्ज करणे सोपं आहे। जास्त लोकांनाही ही मदत मिळू शकते। त्याच्यासाठी तुम्हाला किसान कार्ड काढायचे आहे, केवायसी तात्काळ करायची आहे व वेळेवर करायची आहे। सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर 4 महिन्याला 2000 रुपये जमा केले जातात। मात्र मागील हप्त्यापासून आता कालावधी बघितला तर तो पूर्ण झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5 तारखेपर्यंत पीएम किसान आणि नमो शेतकरीचे 4000 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र सरकारकडून यावर्षी अजून देखील कुठली अधिकृत घोषणा आलेली नाही। मात्र पुढील 4 ते 5 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील असे सांगण्यात येत आहे। आता आपल्याला पुढे पाहायचे आहे, नेमकं तुम्हाला लाभार्थी यादी कुठून बघायची आहे, त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही, कसे तपासायचे आहे व त्या यादीत नाव असेल तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। चला तर पाहूयात नेमके तुमचे नाव या लाभार्थी यादीत कसे तपासायचे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, मी गुगलच्या सर्च टॅबवर आलेलो आहे। तुम्हाला इथे सर्च मध्ये गेल्यावर इथे तुम्हाला एक गोष्ट सर्च करायची आहे, ते म्हणजे तुम्हाला इथे पीएम किसान gov.in सर्च करायचे आहे। gov.in सर्च केल्यानंतर जी साईट तुम्हाला 1 नंबरला दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता, सरकारने ही साईट नवीन अपडेट केलेली आहे। ती तुम्हाला 1 नंबरला दिसत आहे, असं नो युअर स्टेटस पीएम किसान असं तुम्हाला दिसत आहे। तुम्हाला काही करायचं नाही, थेट याच्यावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा हा इंटरफेस येणार आहे। या इंटरफेसवरच तुम्ही या पेजवर आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, इथे लिहिलेलं आहे की तुमचा इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे व इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकून जो तुम्हाला कॅप्चा इथे दिलेला आहे हा कॅप्चा टाकायचा आहे व तुम्हाला इथे कॅप्चा टाकून इथे गेट ओटीपी वर क्लिक केलात की तुमच्याकडे एक ओटीपी येईल। त्यानंतर इथे खालीच इथे ओटीपी टाकण्यासाठी अशी जागा येणार आहे। त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो ओटीपी असेल तो ओटीपी तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे व तुम्हाला तुमचा पीएम किसान योजनेचा स्टेटस नेमका काय आहे ते कळणार आहे। पुन्हा तुम्हाला आता लाभार्थी यादी कशी पाहायची आहे ते पाहूयात। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला लाभार्थी यादी पाहण्याकरिता तुम्ही त्यानंतर या नो युअर स्टेटस असंच दिसेल। त्यानंतर तुम्हाला जर पीएम किसान gov.in सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे बेनिफिशियरी लिस्ट असं नाव दिसणार आहे। तुम्हाला या साईटवर त्यानंतर क्लिक करायचं आहे। तुम्ही या साईटवर असे क्लिक केलात की तुम्ही तुमच्या पुढे हा असा इंटरफेस डबल एकदा येणार आहे। हा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला काही करायचं नाहीये, तुम्हाला फक्त इथं स्टेट मध्ये सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमची डिस्ट्रिक्ट सर्च करायची आहे। मी सध्या कोणतीही डिस्ट्रिक्ट सर्च करतोय, तिथं मी अकोला सर्च केलेला आहे। त्यानंतर तुम्हाला सब डिस्ट्रिक्ट सर्च करायचे आहे। सब डिस्ट्रिक्ट मध्ये मी आता अकोट सर्च करत आहे। अकोट मध्ये पुन्हा तुम्हाला तुमचं गाव सर्च करायचं आहे। गाव कोणतंही सर्च करू शकता। मी येथे अकोट भाग 1 सर्च केल्यानंतर येथे गेट रिपोर्ट वर पुढे टॅप केल्यानंतर तुमच्याकडे असा इंटरफेस येणार आहे आणि येथे सर्व शेतकऱ्यांची तुम्हाला यादी दिसत आहे। अशी यादी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। येथे 22 शेतकरी तुम्हाला येथे दिसत आहेत। पुन्हा तुम्हाला पाहायला गेलं तर येथे खूप मोठी ही अशी यादी तुमच्या समोर येणार आहे। ही अशी यादी तुमचे नाव पाहायचे आहे। पहिल्या 50 लोकांमध्ये तुमचे नाव नसेल तर तुम्ही इथे पाहू शकता 1 2 3 4 5 6 7 8 असे खाली लिहिलेले आहे। हे 10 पर्यंत 12 13 पर्यंत देखील असू शकते। जसे तुमच्या गावामध्ये लाभार्थी शेतकरी आहेत तसे नाव तुम्हाला दिसणार आहे। तुम्ही इथे पाहू शकता, येथे मी 2 वर क्लिक केल्यानंतर येथे पुन्हा डबल 50 माणसांची लिस्ट येत आहे। जसं तुम्ही पुढच्या कॉलमवर सर्च टॅप करता तसे तुमच्याकडे नवीन 50 लोकांची नाव येणार आहेत आणि तुमच्या गावातील ही सर्व नावे असणार आहेत। तुम्हाला येथे चेक करायचं आहे की तुमचे नाव या यादीमध्ये आहे का नाही। जर तुमचे नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला 100% पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये मिळणार आहेत।